ये बोलना चाहता हूँ कि ये एक बार चांस मिलता है, किसी को आना है, एक बार चांस मिलता है तो इतना ये परिक्रमा एक बार करना ही चाहिए। क्या करने से साईं बाबा का पूरा ब्लेसिंग मिल जाएगा। इसके लिए साईं बाबा का ब्लेसिंग लो, परिक्रमा करो, ये बता सकता हूँ मैं। ओम साईराम जी। फेब्रुवारी आणि शिर्डी परिक्रमा सुरू झालेली आहे। शिर्डीतील हा अतिशय आनंदाचा महोत्सव आहे आणि सर्व शिर्डी करणारे सरपंच क्रोशीतील सर्व ग्रामस्थ आणि देश विदेशातील लोक या परिक्रमेमध्ये सहभागी झालेले आहे आणि शिर्डीमध्ये हा अतिशय मोठा उत्सव साजरा केला जातो। आज या रस्त्याने आपण चालत आहोत। या रस्त्याने साईबाबांनी शिर्डीमध्ये कोणतीही महामारी येऊ नये म्हणून एक रेषा आखलेली आहे आणि आज त्याच रेषेवर आपण चालत आहोत। बाबा सदैव आपल्या सोबत आहे आणि ते आपलं रक्षण करतील। या परिक्रमेमध्ये जाऊन खूप आनंद होत आहे। ओम साईराम। मी हे सांगतो का जय साई भक्तात दरवर्षी या परिक्रमामध्ये या आणि बाबाचे साक्षात रूप व्हायचा तुम्ही तेव्हा या परिक्रमामध्ये चलसान। ओम साईराम। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजीनगर कृष्णेश्वर कॉलनी सातशे भक्त जाधववाडी छत्रपती संभाजीनगर इथून आलेले आहेत। कारण श्रद्धेने बाबांच्या या ठिकाणी परिक्रमेसाठी ऊर्जा उत्पन्न व्हावी यासाठी या शिर्डी या ठिकाणी परिक्रमेसाठी सर्व भक्त मंडळ आलेलं आहे आणि या पालखीमध्ये सहभागी झालेले आहे। तरी खूप आनंद वाटला। अशी सेवा बाबाच्या हस्ते आम्हाला घडो। म्हणा नमो नमः। परिक्रमेची माहिती शिर्डी परिक्रमेचं आजचं हे 7वं वर्ष आहे आणि या परिक्रमेसाठी जे आहे ते देशातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यापासून म्हणजे कन्याकुमारी ते काश्मीर आणि आसाम पासून तर ते आपला गुजरात वगैरे जो आहे तर देशातल्या प्रत्येक भागातून बाबांचे भक्त जे आहेत या परिक्रमेसाठी उपस्थित झालेले आहेत आणि मोठा उत्साह जो आहे या परिक्रमेमध्ये भक्तांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे। क्लीन शिर्डी फाउंडेशन त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या संयुक्त उद्यमाने आणि सर्व भक्तांच्या सहकार्याने त्यांच्या उत्साहामध्ये जो आहे हा अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये जो आहे साई परिक्रमेचा जो उत्सव जो आहे तो चालू आहे। सर्व साई भक्तांचं या परिक्रमेमध्ये मी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने जे आहे ते मनपूर्वक सर्वांचं स्वागत करतो।